परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी महिलांना चक्क मंगळसूत्र त्याचप्रमाणे नाकातील दागिने काढण्याची सक्ती करण्यात आली आहे। धातूचे कोणतेही साहित्य नेण्यास मनाई असल्याचं कारण देत छत्रपती संभाजीनगरमधील अनेक केंद्रांवर महिलांना अडवण्यात आलंय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, अनेक महिलांना दागिने ठेवण्यासाठी सुरक्षित व्यवस्था नसल्याने मोठा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतोय। काहींना नातेवाईकांकडे दागिने द्यावे लागलेत आणि ज्यांच्यासोबत नातेवाईक नाहीयेत त्यांची मात्र मोठी तारांबळ झाली आहे। तर काही महिलांमध्ये संताप व्यक्त होतोय। कडक तपासणीच्या नावाखाली महिलांना मनस्ताप सहन करावा लागल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। जर असा कुठला नियम होता तर त्या संदर्भात आधी सूचना दिली होती का, हा देखील महत्त्वाचा विषय। दरम्यान यावर अंबादास दानवेंनी संताप व्यक्त केलेला आहे। पाहूयात अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले। महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा उतरवायला लावलेलं आहे। मला असं वाटतं मंगळसूत्र हे दागिना आहेच तो, पण तो काही शोचा दागिना नाही, तर सौभाग्याचं प्रतीक आहे। हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हणतात महाराष्ट्रात आहे, देशामध्ये, आणि मंगळसूत्र उतरवल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही अशा प्रकारच्या परीक्षा केंद्रावर धाक दपटशा वेगवेगळ्या प्रकारे महिलांना माता भगिनींना केलेले। मला असं वाटतं याचा निषेध आम्ही करतोय।